लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धी ही म्हणा. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धी ही. लक्षणाने आणि प्रमाणाने ती वस्तू सिद्ध होते. आपण पाहिली नाही ती वस्तू, पण तिचं लक्षण सांगायचं. तो म्हणे कुत्रा कसा असतो, मग त्याला असे बाहेर दात असतात, दोन शेट असते, शेपूट असते, असं असतं, असे कान असतात, असे वर्णन करतो की नाही. आमका कसा शेर आहे, कसा माणूस आहे, कसं आहे, असं वर्णन. तसं गवय कसा असतो सांगितलं. रान गाय त्याला गवय म्हणतात. गाईसारखं असतं ते, मग ते गाईसारखं असतं असं गवय, असं त्याचं वर्णन आहे. मग लक्षण करताना लक्षण अतिव्याप्त होऊन जातं, दुसरीकडे जाणं. अव्याप्त म्हणजे कमी पडणं, आणि असंभव म्हणजे तिथं अजिबात नसणं, याला म्हणतात. 3 प्रकार आहेत: अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. तिन्ही दोष टाकून जे लक्षण ते यथार्थ लक्षण. काय? अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव. आता पावर तुम्हाला सांगतो मी. आता शहरामध्ये दूध असतं, जातं खेळातून, मग आता दूध कोण देतं बरं शहरामध्ये? तो दूध द्यायला भैया येतो. मुलाने विचार दूध कोण देतं? भैया देतो. दूध भैया देतो का? तो आणतो द्यायला. दूध भैया देत नाही, दूध आणतो तो. दूध कोण देतं? गाय देते किंवा म्हैस देते. गाय देते समजा. मग सांगितलं म्हणे गाय दूध देते. म्हणे हो. कशी असते गाय? असं त्या नातूने विचारलं. कशी असते गाय? ती आजीने सांगितलं, जी काळी असते ती गाय. यथा गोहू कपिलतो. काय सांगितलं? काळी असते. आता एवढं लक्षण केलं, झाले का गायचं लक्षण? नाही. हे लक्षण बरोबर झालं नाही. जी काळी असते ती गाय असं जर म्हटलं तर हे लक्षण कसं झालं? मग आता अतिव्याप्त झालं का अव्याप्त झालं? अव्याप्त झालं हे लक्षण. कारण गाय कशी असते? पांढरी पण असते, तांबडी असते, कमी पडलं लक्षण. बरोबर आहे का नाही? यथा गोह कपिलोत म्हणल्यावर लक्षण ते कमी पडलं, म्हणून हे लक्षण यथार्थ लक्षण झालं नाही. मग नाही म्हणे शेंगा असतात ती गाय, तिला शेंगा असतात ती गाय. आता हे लक्षण बरोबर आहे का? नाही. हे शेंगा अतिव्याप्त झालं लक्षण. हे ते लक्षण कमी पडलं. आणि कसं झालं? कारण शेंगा म्हशीला पण असतात, शेंगा हरणाला पण असतात, आहे का नाही? शेंगा आणखी कोणाला असतात? बैलाला असतात, बकरीला असतात, शेंगा सशाला असतात, शेंगा माशाला असतात, शेंगा घोड्याला पण असतात. घोड्याला नाही, सशाला नाही, म्हैस, गाय, सशाला शेंगा असतात का? कान असतात शेंगा. बरोबर आहे. मग आता हे लक्षण कसं केलं? अतिव्याप्त होऊन जातं, म्हणून शेंगा असतात ते लक्षण यथार्थ होत नाही. मग पुन्हा लक्षण केलं. नाही म्हणे जिला अखंड खुर आहे ती गाय. आता बरोबर आहे का? असंभव. गाईला अखंड खुर नसते. गायची खुर अशी चिरलेली असते की नाही? अखंड खुर कोणाला असते रे? घोड्याला. घोड्याची खुर अशी एक असते पाशी. हो, घोड्याची अखंड खुर असते. म्हणजे याला म्हणतात असंभव. अव्याप्ती म्हणजे कमी पडणं, अतिव्याप्त दुसरीकडे जाणं, आणि त्याचं लक्षण नसण्याला म्हणतात असंभव. हो, म्हणून घोड्याला अखंड खुर असते. यथागो एकशपत्व. मग पुन्हा लक्षण केलं. यथागो हो शृंगीत्वम, हो कपिलत्वम, स्नासनादिमत्वम. तिला पोळा आहे ती गाय. पोळी. तुम्ही बैलही पोळी असते, बैल नाही का? पण बैल हा गायचाच वंश आहे, त्यामुळे त्याला गो म्हणजे म्हणलं गेलं आहे. तर असं यथार्थ लक्षण त्याला म्हणतात. म्हणजे लक्षण दुसरीकडे जाणं, लक्षण कमी पडणं. आता इथं पहा, जे वो शुद्धे. आता शुद्ध पद हे ब्रह्माकडे गेलं लक्षण. शुद्ध म्हटलं माझे गुरुग्रह कसे शुद्ध आहे, पण हे ब्रह्मशुद्ध आहे, तिकडे लक्षण गेलं. मग ब्रह्माचं वर्णन होऊन जाईल. मग ते म्हणून त्याची ब्रह्मपदाची आवृत्ती करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी उदारे पद घातलं. उदारे काय वाटतं? उदारे पद घातलं. उदारे म्हणजे ब्रह्म शुद्ध आहे पण उदार आहे का? नाही. ब्रह्मशुद्ध आहे पण, म्हणून उदारे पदाने ब्रह्माची आवृत्ती करून दिली. मग उदारे पद घातलं. आता उदारे पद घातल्यावर उदार तर पुष्कळ लोक आहेत, त्याच्याकडे लक्षण गेलं. हे बी उदार आहे, हरिश्चंद्र उदार आहे, पुराणामध्ये राजा झाले की उदार. आणखी कोण राजा उदार आहे रे? रणतीदेव उदार आहे, ज्याने आपल्याला पाणी मिळालं मरताना पाणी देऊन दिलं. कर्ण उदार आहे, उदार आहेत की नाही? त्याच्याकडे लक्षण जरा गेलं. मग उदारे. मग त्याची आवृत्ती करता प्रसिद्ध पद घातलं. कोणतं पद घातलं? ते प्रसिद्ध पण आहेत, मग त्यांचं वर्णन होऊन जाईल. मग आता पुढे पद घातलं, त्यांच्या वृत्ती करता अनवरत आनंदे वर्षे.
अनवर्त म्हणजे अखंड आनंदाचा वर्षाव करणारे ते नाही. कोण? ते राजे जरी असले, उदार असले, पण अनवर्त म्हणजे काय? अखंड. अनवर्त आनंदे. अनवर्त म्हणजे काय रे? अखंड अखंड आनंदाचा वर्षाव करणारे राजे नाहीत, पण कोण आहे? मग फक्त सद्गुरूची कृपा दृष्टी आहे. या एवढ्या करता साहित्य पद घातले. कोणते? शुद्धे, उदारे, प्रसिद्धे आणि अनवर्त आनंदे या पदाने सगळ्यांची आवृत्ती करून टाकली. ब्रह्माकडे लक्षण गेलं, त्याच्याकरता उदार पद घातलं. उदार राजांकडे लक्षण गेलं म्हणून प्रसिद्ध घातलं, प्रसिद्ध आहेत. आणि मग अनवर्त आनंदे या पदाने त्याची आवृत्ती करून टाकली. असं या ओळीचा वेदांतिक अर्थ आहे. हां, अनवरत आनंदे वर्षे. आता पुढे ज्ञानशास्त्र म्हणतात, विषय व्याळे मिठी धिजरिया नुठी ताठी तुझी कृपा विषय व्याळ, विषय रूपी सर्प. व्याळ म्हणजे काय? व्याळ. हो, दोन शब्द गेलाय पण तू आपल्या आठवण नाही. व्याल म्हणजे काय? सर्प. विषय रूपी सर्पाने जेव्हा सावा घेतला तेव्हा काय होतं माणसाला? माहिती आहे का? सर्पाने सावा घेतला. विषय लिंब बहु गोडी याला, भजन गुळतो मज कडू झाला, युक्त हानीचा गळा झेंडवाला. सर्प चावलेल्या माणसाला गुळ कडू लागतो आणि मिरच्या गोड लागतात. असं विपरीत होऊन जातं संसारामध्ये. माणसाला आपला कोणता आपला लोभ सर्प चावला आहे ना, त्यामुळे आपल्याला जर सत्य परमात्मा खोटा वाटतो आणि खोटा संसार खरा वाटतो. त्याचं काय कारण आहे? लोभाने चावा घेतला.